नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणातलं हे तिसरं लेक्चर आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या वर्ग काढण्याच्या ट्रिक्स पाहिल्या. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण वर्गमूळ कसं काढायचं त्याच्या ट्रिक्स पाहिल्या आणि दशांश अपूर्णांकाचा वर्गमूळ आपण त्या ठिकाणी कव्हर केलं. सो आता ह्याच्यामध्ये थोडंसं सिम्प्लिफिकेशन किंवा सरळ रूप द्या ह्या टाईपमधले काही एक्झाम्पल आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. सुरुवात करूया पहिल्या गणितापासून. काय दिसते तर वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 81. खूप सारे वर्गमूळ एकत्र. काय करायचं, जे सगळ्यात आतलं जे वर्गमूळ आहे ना ते अगोदर सोडवून घ्या, बाकी आहे तसं लिहून घ्या. वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 16 अधिक वर्गमुळात 81ची किंमत किती आली? 9. बरोबर आहे. किती आलं? वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात हे किती आले? 16 आणि 9 25. सोडवू शकता. पुढं वर्गमुळात 4 अधिक 25चं वर्गमूळ किती आहे? 5. 4 आणि 5 किती झाले? 4 आणि 5 9. बरोबर, म्हणजे वर्गमुळात 9. येते ना लक्षात काय केलं? अगोदर हे 81चं वर्गमूळ काढलं 9, 16 आणि 9 25, वर्गमुळात 25ची किंमत आली 5, 4 आणि 5 9 झाले. परत वर्गमुळात 9ची किंमत किती झाली? 3. क्लिअर आहे? किती आलं उत्तर? 3. एकदा फक्त एक रिव्हिजन देतो. घातांकाच्या याच्यात पण तुम्हाला हे सगळं भेटणार आहे. समजा वर्गमुळात ए गुणुले बी असं जर असेल तर त्याची किंमत वर्गमुळात ए गुणिले वर्गमुळात बी अशी होते. दोघांना सेपरेट वर्गमूळ आपण देऊ शकतो. पण जर वर्गमुळात ए अधिक बी जर असेल, ठीक आहे, तर ते वर्गमुळात ए अधिक वर्गमुळात बी असं करायचं नाही. वजबाकीला करायचं नाही, बेरजेला करायचं नाही. गुणाकाराला करू शकता, भागाकाराला करू शकता. म्हणजे वर्गमुळात ए छेद बी असं जर असेल तर त्याला तुम्ही वर्गमुळात ए छेद वर्गमुळात बी असं करू शकता. छेद वर्गमुळात बी असं करू शकता. आणखीन जर समजा वर्गमुळात ए येतं, बरोबर आहे, आणि वर्गमुळाच्या बाहेर बी आहे किंवा वर्गमुळाच्या बाहेर कोणतं पण एकच घ्या, वर्गमुळाच्या बाहेर बी आहे, त्याला जर वर्गमुळात टाकायचं झालं तर वर्गमुळात आपण काय म्हणतो? बी स्क्वेअर. बरोबर आहे. याचं काय वर्ग करून आपण त्याला वर्गमुळात टाकू शकतो. बेसिक कन्सेप्ट आहे, जस्ट आपण रिवाईज केलं इथं. पुढचं गणित पाहू आपण. ओके, 1 2 3 4 5 वर्गमूळ. काहीच गडबडून नाही जायचं. सगळ्यात आतलं जे आहे ते सोडवायचं. बाकी सगळं 8 अधिक वर्गमुळात 57 अधिक वर्गमुळात 38 अधिक वर्गमुळात 108 अधिक 169चं वर्गमूळ किती? कशाचा वर्ग? 169 13चा. बरोबर. सो अधिक 13. सोडवा. परत वर्गमुळात किती? 8 अधिक वर्गमुळात 57 अधिक वर्गमुळात 38 अधिक वर्गमुळात हे किती झालं? 18 आणि 13 108 आणि 13 किती आहेत? 121. बरोबर. आता जागेच्या अभावी काय करू? 121चं डायरेक्ट आपण वर्गमूळ घेऊ इथं. बरोबर आहे ना? 108 आणि 13 किती झालं? 121. मग वर्गमुळात 121चं वर्गमूळ किती झालं? 11. क्लिअर आहे? पुढच्या स्टेपला काय करणार? वर्गमुळात 8 तसेच लिहिलं आहे, अधिक वर्गमुळात 57 अधिक 38 आणि 11 किती? 49. हे दोघांचं वर्गमूळ आहे. 49चं वर्गमूळ किती येईल आपल्याला? 7. क्लिअर आहे? एक स्टेप फक्त जागेच्या अभावी स्किप केली, कळते ना? पण 108 आणि 13 121, वर्गमुळात 121 म्हणजे त्याची किंमत डायरेक्ट आपण 11 इथं घेतली. सेम 38 आणि 11 49चं वर्गमूळ 7 आपण डायरेक्ट घेतलं. क्लिअर आहे? आता काय झालं? पुन्हा वर्गमुळात 8 अधिक इथं किती आलं? वर्गमुळात 64. बरोबर आहे. वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 64. वर्गमुळात 8 अधिक 64चं वर्गमूळ 8. 8 आणि 8 किती आलं? 16. वर्गमुळात 16ची किंमत किती येते? 16 कशाचा वर्ग आहे? 4. सो ही जी काय एवढी मोठी पदावली आहे याचं उत्तर किती आलं? 4. अवघड असं काहीच नाही. काय करायचं? सिम्पली फक्त सगळ्यात आतला अगोदर सोडवायचा. असं वर्गमूळ सगळ्यात आतलं कोणतं होतं? 169. हे हवेत पण करू शकतो ना, म्हणजे तोंडी पण करू शकतो. 169चं 13, 108 आणि 13 121. 121चं किती आलं? 11. 38 आणि 11 49. 49चं वर्गमूळ काय आलं? 7. 57 आणि 7 64. 64चं वर्गमूळ किती आलं? 8. 8 आणि 8 किती झाले? 16. वर्गमुळात 16 म्हणजे किती? 4. क्लिअर आहे? सोपं आहे. चलो नेक्स्ट. हे फक्त समजण्यासाठी स्टेप बाय स्टेप सांगतोय तुम्हाला. तसं एक्झाममध्ये आपण हे हवेत पण करू शकतो. काय? वर्गमुळात 248 अधिक वर्गमुळात 51 अधिक 169चं वर्गमूळ 13. 13 आणि 51 किती झाले? 64. सो 248 अधिक
वर्गमुळात किती झाले 64. बरोबर आहे. परत खाली काय आलं वर्गमुळात 248 अधिक 64चं वर्गमूळ 8 किती भेटलं तुम्हाला वर्गमुळात 256. 256चं वर्गमूळ किती आलं कशाचा वर्ग आहे 256 16चा. क्लिअर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सिम्पल आहे थोडंसं फास्टमध्येच रन करणार आहे आपण एवढं अवघड असं काही नाही आहे. सिमिलर पॅटर्न रिपीट होऊ राहिला आहे. 41 वजा आता प्लसच्या ऐवजी फक्त मायनस आलं 41 वजा इथं 21 अधिक वर्गमुळात इथं किती आहेत 19 वजा 9चं वर्गमूळ किती 3. क्लिअर आहे. सो 19 म्हणून 3 गेले 16 ते आपण डायरेक्ट खाली कॅरी फॉरवर्ड केलं 41 वजा वर्गमुळात किती आलं इथं 21 अधिक वर्गमुळात किती आलं इथं 19 म्हणून 3 गेले 16 बरोबर. वर्गमुळात इथं किती आलं 41 वजा वर्गमुळात 21 अधिक 16चं वर्गमूळ किती आलं 4. क्लिअर आहे काय अडचण इथपर्यंत. नेक्स्ट स्टेप 41 वजा 21 आणि 4 25 वर्गमुळात 25 बरोबर. 41 वजा वर्गमुळात 25 25चं वर्गमूळ 5 41 मधून 5 गेले 36 वर्गमुळात 36 म्हणजे 36 कशाचा वर्ग आहे 6चा वर्ग आहे. सो ह्या सगळ्या पदावलीची किंवा ह्या सगळ्या वर्गमुळाची किंमत किती भेटली आपल्याला फायनल किंमत 6. क्लिअर आहे समजतं आहे. थोडं फास्ट होतं आहे काहीच अडचण नाही एकदम सिम्पल गणित आहेत ना. एकच पॅटर्न आपण रिपीट फक्त आणि इथं तुम्ही तोंडी पण करू शकता. 9चं वर्गमूळ 3 19 म्हणून 3 गेले 16 16चं वर्गमूळ 4 21 आणि 4 25 25चं वर्गमूळ 5 41 म्हणून 5 गेले 36 आणि 36चं वर्गमूळ 6. करू शकतो का नाही ठीक आहे. सो चलू द्या हा स्पीड ओके. पुढचं वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात जागा पुरेल का आता 25 अधिक वर्गमुळात 108 अधिक वर्गमुळात 154 अधिक 225चं वर्गमूळ 15 15चा वर्ग आहे बरोबर. 1 ते 25पर्यंतचे वर्ग किमान पाठ करून 1 ते 30पर्यंतचे पाठ करून ठेवा. पाठ म्हणजे ह्याच्यासाठी नाही ते शाळेसारखं आपलं शाळेत जसं रट्टा पाठ केलं हे केलं ते केलं तसं म्हणून नाही किंवा कोणतं पण गणिताचं शिक्षक आलं 1 ते 30चे पाढे पाठ करा 1 ते 30चे वर्ग पाठ करा 1 ते 30चे घन पाठ करा तसं म्हणून नाही. कधी कधी काय होतं माहिती का आता समजा नंबर सिरीज असेल रिजनिंगचा पार्ट आहे किंवा नंबर सिरीज लेटर सिरीज असेल त्याच्यामध्ये पण ना अशी सिरीज असते समजा वर्ग अधिक 1 बरोबर 8चा वर्ग अधिक 1 9चा वर्ग अधिक 1 10चा वर्ग अधिक 1 बरोबर. मग ह्या ज्या संख्या आहेत ना तुमच्या जर वर्ग घन हे जर पाठ जर असलं ना तर ते लगेच विदिन सेकंड कळतं का हे वर्गाच्या आसपासची संख्या आहे ही घनाच्या आसपासची संख्या आहे. सो एक कसं म्हणू शकतो आपण प्रगल्भता. एखादं गणित आपल्यासमोर आल्यानंतर आपण कशा प्रकारचा विचार करणार आहे तो विचार कसा करणार ना ह्याची जी डेव्हलपमेंट आहे ना तो डेव्हलपमेंटला हा सगळा बेस लागतो हा सगळा पाया लागतो. म्हणजे जे कोणी तुम्हाला सांगतं पाढे पाठ करा घनपाठ करा वर्ग पाठ करा बरोबर का नाही तर हे शाळेसारखं रट्टा मारा हा त्यामागचा हेतू नसतो. तर गणित समोर आल्यानंतर तुम्ही त्या गणिताकडे पाहून कसा विचार करणार आहे का हे कसं सोडवायचं आहे बरोबर. तर तो विचार करताना किंवा कॅल्क्युलेशनचा पार्ट आला तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार आहे चुका होणार आहे की नाही होणार आहे चुकलं तर तुम्ही कशा प्रकारची चूक करणार आहे. तर हे जे काही ठरतं ना किंवा ही विचारांची प्रगल्भता जी ठरते ना तर ती विचारांची प्रगल्भता किंवा मॅच्युरिटी यायला हा जो बेस आहे ना हा बेस चांगला लागतो. आणि मित्रांनो हेच आहे ना कॅल्क्युलेशन ज्यांचं फास्ट असतं ना त्यांचं बाकी सगळं काय नसतं हे बेसिक सगळं क्लिअर असतं जे पर्सेंटेजमध्ये क्लिअर होईल. एक जस्ट गंमत म्हणून सांगतो कालच एका स्टुडंटने मला एक प्रश्न विचारला सर 720चे 16.203% दिलं आहे आणि सोल्युशनमध्ये देताना त्यांनी डायरेक्ट 720 गुणिले 106 केलं आहे असं कसं काय झालं. चुकीचं आहे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असली पाहिजे. सो ज्यावेळेस तुम्हाला हे समजेल की 16.203/100ची किंमत 106 येते आणि हा शॉर्टकट आहे म्हणजे एक प्रकारे विचारांची प्रगल्भता सांगितली. हा काय आपला पर्सेंटेज काय आता टॉपिक नाही चालला पर्सेंटेजमध्ये मी हे ऑलरेडी कवर केलेलं आहे तुम्ही त्या लेक्चरला पोचाल त्यावेळेस कळलं. फक्त सांगण्याचा हेतू काय की माणूस विचार कसा करतो कॅल्क्युलेशनमध्ये तो कसा विचार करणार गणित सोडवताना कसा विचार करणार चूक करणार की बरोबर करणार चूक करणार तर कुठल्या प्रकारची चूक करणार हे सगळं जे काय ठरतं ना शेवटी आपलं ब्रेन पण काय एक सुपर कम्प्युटर आहे एका प्रोग्रामवर चालतं बरोबर. तर हे सगळं ठरवायला ह्या गोष्टींचा बेस तुम्हाला लागतो म्हणून लोक तुम्हाला सांगत असतात पाढे पाठ करा हे पाठ करा ते पाठ करा वर्ग पाठ करा बरोबर. सो त्या गोष्टी पण बेसिकच्या ज्या आहेत त्या गोष्टी पण साईड बाय साईड चालू राहू द्या किंवा असू द्या आपल्याकडं ती पण शिदोरी असू द्या. तो जो काय डेटा आहे आपला वर्गांचा घनाचा तो काय वेस्ट जाणार नाही आहे बरोबर. सो सोडवा हे कशावरून सुरू झालं एवढं सगळं
225 कशाचा वर्ग आहे त्याच्यावरून, बरोबर. 225 कशाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. ठीक आहे. पुन्हा आता वर्गमुळात हे सगळं 10 अधिक वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात 108 अधिक वर्गमुळात, आता हे डायरेक्ट सोडू आपण, 154 आणि 15 किती आलं? 169 आणि वर्गमुळात 169, मग 169चं वर्गमूळ काय आलं? 13. सोपं आहे, डायरेक्ट केलं आपण एक स्टेप. चलो आगे. काय आता? 10 अधिक वर्गमुळात 25 अधिक वर्गमुळात काय? 108 आणि 13, 108 आणि 13 121. ठीक आहे, डायरेक्ट पण घेऊ शकलो असतो आपण, तो इकडे जागा आहे म्हणून आपण स्टेप मांडू. 10 अधिक वर्गमुळात 25 अधिक 121चं वर्गमूळ 11. ठीक आहे. 10 अधिक 25 आणि 11 36, 36चं वर्गमूळ डायरेक्ट घेऊ आपण 6. बरोबर नाही? वर्गमुळात काय आहे? 25 आणि 11 दोघांची बेरीज सेपरेट होत नाही. सेपरेटचे नियम काय सांगितले सरांनी? जर दोघांच्या मध्ये गुणाकार भागाकार असेल, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, तुम्ही हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 सेपरेट घेऊ शकता. भागाकाराला सुद्धा सेपरेट घेऊ शकता, पण गुणाकाराला भागाकाराला घेऊ शकता, पण बेरजेला आणि वजाबाकीला सेपरेट करू शकत नाही. मग ती काय करायची? आधी बेरीज करून घ्यायची किंवा वजाबाकी करून घ्यायची आणि मग वर्गमुळाचं अप्लाय करायचं. मग किती आलं इथं वर्गमुळात? 16. 10 आणि 6 16. मग वर्गमुळात 16ची किंमत किती आली? 4. क्लिअर आहे? सो एवढं सगळं पदावली किंवा इक्वेशन इथं दिलं आहे, त्याची किंमत किती आली? 4. क्लिअर आहे? चलो आगे नेक्स्ट. ओके, थँक गॉड 5 प्रश्नानंतर या ठिकाणी थोडासा टाईप चेंज झाला आहे, म्हणजे आता थोडंसं असं बोर नाही वाटणार. ठीक आहे, सोपंच गणित आहे, सोडवायचं. वर्गमूळ अगोदर काढून घ्या. 625चं वर्गमूळ, वर्गमुळात 625, 625चं वर्गमूळ 25, 25चा वर्ग येतो, बरोबर. 25/11 गुणुले 14/25चं वर्गमूळ काय आहे? 5, 5चा वर्ग 25 गुणुले 11/196. 196 कशाचा वर्ग आहे? 14चा, बरोबर. मग 196चं वर्गमूळ 14. पहा कट काय 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 कट होतं आहे. 11 × 11, 11 × 11. छेदातल्या संख्येने अंशातल्या किंवा अंशातल्या संख्येने छेदातल्या संख्येला भाग देऊ शकतो. कधी? जर अपूर्णांकाच्या मध्ये गुणले असेल तर. इथं 14 × 14, 14 × 14 पूर्ण भाग गेला. इथं 5 × 5, इथं 5 × 5 5 25. छेदात काय राहिले का? 1 1 राहिलं आहे. अंशात काय आहे? 5. काय आलं उत्तर? 5. क्लिअर आहे? अवघड आहे का काही? चलो नेक्स्ट क्वेश्चन. अजून थोडासा चेंज, दिसायलाच असं दिसतंय हो, अवघड असं काही नसते. हां, हे जे वर्गमूळ आहे ना, हे शेवटपर्यंत आहे बरं का, असं खाली 729ला पण आहे. ठीक आहे. आता ह्याची फोड कशी करणार आपण? हे करू शकतो. 225ला त्याचं वर्गमूळ दिलं, छेद 729ला त्याचं वर्गमूळ दिलं, दोघांचा वाटा दोघांना मिळाला, वजा इथं 25ला त्याचं वर्गमूळ दिलं, 144ला त्याचं वर्गमूळ दिलं, बरोबर आहे. भागिले वर्गमुळात 16 छेद वर्गमुळात 81. ठीक आहे. किमती काढून घ्या फास्टमध्ये. 225चं वर्गमूळ 15, 729चं वर्गमूळ फास्ट. मागच्या गणितामध्ये आपण दोनदा येऊन गेले 729 मागच्या दोन्ही लेक्चरमध्ये. किती आहे 729चं वर्गमूळ? 27. ओके 27 वजा 25चं वर्गमूळ 5, 144चं वर्गमूळ 12, बरोबर आहे. भागिले 16चं वर्गमूळ 4, 81चं वर्गमूळ 9, बरोबर चाललं आहे ना? ओके, जागा इकडे तयार करू आता आपण. आता इथं संक्षिप्त रूप देता येतं का पहा, म्हणजे कॅल्क्युलेशन थोडे सोपे होतील. 3ने भाग जातो आहे, 3 × 5 = 15, इथं 3 × 9 = 27. क्लिअर आहे? आता छेद समान करायचा आहे. छेद समान करायला 9 आणि 12चा लसावी सांगा. 9 आणि 12चा किती येणार? 36. मग 36 यायला इकडे कितीने गुणावं लागणार? 4ने. इकडे कितीने गुणावं लागणार? 3ने, बरोबर आहे. सो 4ने गुणल्यावरती इकडे किती झालं? छेदाला पण 4ने, अंशाला पण 4ने. सो 5 चौक इकडे किती झाले? 20, बरोबर आहे. वजा इकडे 3ने छेदाला गुणलं, 3ने अंशाला गुणलं, 5 त्रिक किती झाले? 15 छेद किती आलं? 12 त्रिक किती? 36. 9 चौक 36, 12 त्रिक 36 किती झाला? छेद 36. आणि याला भागिलेमध्ये काय आहे? 4/9. क्लिअर आहे? सोडवा आता. हे किती आलं? 20तून 15 गेले, 5/36.
आता भागिलेचे रूपांतर अपूर्णांकाचा भागाकार करताना अपूर्णांक प्रकरण झालं आहे, मागचं व्हिडिओ पाहिलेत. रूपांतर कशात करा? गुणाकारात करा. म्हणजे गुणुले किती होणार? 9/4 होणार. क्लिअर आहे? बरोबर ना? 4/9चं काय होणार? 9/4, कारण भागिलेचं काय केलं? गुणिले. द्या भाग. 9 × 9, 9 × 36, अंशामध्ये काय राहिले? 5, छेदात काय राहिले? 4 × 16. किती आलं उत्तर? 5/16. क्लिअर आहे? काही अडचण? चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आत्ताशी थोडंसं काहीतरी गणित जरा बरं वाटलं. काहीतरी आहे बाबा, म्हणजे चाललं आहे आपलं गणित सोडवण्याचा फायदा होतोय. ते सोपं चाललं होतं सगळं. ठीक आहे. वर्गमुळात 24 अधिक वर्गमुळात 216 छेद वर्गमुळात 96. सांगा बरं, एक तरी पूर्णवर्ग संख्या आहे का? एकही पूर्णवर्ग संख्या नाही. बरोबर. आपण अगोदरच 2 पार्टमध्ये स्क्रीन डिवाइड करू, म्हणजे इकडची पण जागा आपल्याला वापरता येईल. काय करा? ह्या संख्येची फोड करा आणि फोड अशा स्वरूपात करा की त्यातली एक संख्या काय असली पाहिजे? पूर्णवर्ग संख्या असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल 24ची फोड कशी होऊ शकते? 8 × 3. बरोबर आहे. 8 पण पूर्णवर्ग नाही, 3 पण पूर्णवर्ग नाही. 2 × 12, 2 पण पूर्णवर्ग नाही, 12 पण पूर्णवर्ग नाही. 6 × 4 होऊ शकते? 6 नाही आहे, 4 काय पूर्णवर्ग आहे. बरोबर आहे. सो आपण काय केलं? वर्गमुळात 24ची फोड करू आपण. इथं इकडचं पुसतो जरा. वर्गमुळात 24ची फोड करू आपण. काय भेटले आपल्याला? वर्गमुळात 6 × 4. बरोबर आहे. अधिक, आता हे स्टेप बाय स्टेप समजण्यासाठी पूर्ण एक्झिक्यूट करून ते एक पण स्टेप मिस नाही करत, जागा पण आपल्याकडे लिहायला. सो स्टेप बाय स्टेप सांगतो, समजून घ्या. 216 आहे का कशाचा वर्ग? नाही, पण 216ची पण फोड होते. बरोबर आहे. काय होऊ शकतं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडं जे 4 आलेत ना, 4 पूर्णवर्ग संख्या आहे. 4 पूर्णवर्ग संख्या आहे म्हणजे काय रे? 4चं वर्गमूळ निघणार, 6चं निघतं का? नाही निघत. आणि अशी जी संख्या असते ना, ती शेवटपर्यंत कुठेतरी बाहेर कॉन्स्टंट निघते आणि कट होऊन जाते. कायम अशा गणितात अशीच ट्रिक असते. क्लिअर आहे? म्हणजे 216ची फोड कशी करायची आपल्याला? 4 तर गेला, 4 पूर्णवर्ग आहे, 6च्या स्वरूपात करायची. कळलं काय बोललो? 216ची फोड कशाच्या स्वरूपात करायची आपल्याला? 6च्या स्वरूपात करायची. करा मग, 6ने भाग द्या त्याला. 6 गुणले इथे किती? 6 × 3 = 18, 6 × 6 = 36. कळलं? 36 पूर्णवर्ग संख्या आली. म्हणजे सांगायचा हेतू काय? फक्त 216 पूर्णवर्ग नाही, 24 पूर्णवर्ग नाही, 96 पूर्णवर्ग नाही. मग आपल्याला असा पॅटर्न पाहिजे का ज्याच्यामध्ये पूर्णवर्ग संख्या बाहेर काढता येईल आपल्याला. मग आपण इथं 6 × 4 केलं, 4 बाहेर निघू शकतं. 6 × 36 केलं, 36 पण बाहेर निघू शकतं. राईट ऑर रॉंग? सेम 6नीच जर भागायचं किंवा 6नीच जर फोड करायची तर 96ची फोड कशी होईल? 6 × 16. करेक्ट आहे. चलो अभी इसको सेपरेट करो. काय करणार इथं? वर्गमुळात 6 × वर्गमुळात 4 अधिक, इकडं हे स्टेप बाय स्टेप सांगतोय समजण्यासाठी. वर्गमुळात 6 × वर्गमुळात 36 छेद वर्गमुळात 6 × वर्गमुळात 16. बरोबर आहे. आता काय करा? वर्गमूळ निघतंय तुमचं, वर्गमुळात 6 तसंच राहिलं. इथं कितीचं आहे? याचं वर्गमूळ 2. बरोबर आहे. 4चं वर्गमूळ 2 अधिक वर्गमुळात 6 तसेच राहिले, 36चं वर्गमूळ 6 छेद वर्गमूळात 6 तसेच राहिले, 16चं वर्गमूळ 4. बरोबर आहे. आता जर तुम्ही पाहिलं 6चं वर्गमूळ निघत नाही, पूर्णवर्ग संख्या नाही, पण 6 कॉमन निघू शकतं इथून. प्लस दिलंय म्हणजे ही एक टर्म आहे इकडची आणि ही एक टर्म आहे. इकडं पण वर्गमुळात 6 आहे, इकडं पण वर्गमुळात 6 आहे. सो वर्गमुळात 6 आपण कॉमन बाहेर काढले. कंसामध्ये काय राहिलं? 2 + 6 आणि खाली काय राहिलं? वर्गमुळात 4. क्लिअर आहे? वर्गमुळात 6 × 4. आता वर्गमुळात 6 कॅन्सल आउट होऊन गेले. राहिलं काय अंशामध्ये? 2 आणि 6 8, 8/4 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 2. सोपं आहे मित्रांनो, फक्त थोडंसं प्रोसेस लेंदी होती आणि पूर्णवर्ग संख्या नव्हत्या, तर त्याची फोड कशी केली आपण की एक तरी पूर्णवर्ग संख्या असली पाहिजे असं. म्हणजे 6 × 4 तर मग 4 काय? पूर्णवर्ग संख्या. मग 6 इकडं, 6 इथं पण आला, 6 इथं पण आला, 6 इथं पण आला, अशीच फोड करायची, कारण ते 6 नंतर काय होणार असतं? कॅन्सल आउट होऊन जाणार असतं. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. थोडंसं आता जरा बरे क्वेश्चन पडलेत, थोडंसं चेंज झालं पॅटर्न. जर वर्गमुळात, हे पण वर्गमूळ खालीपर्यंत या, जर वर्गमुळात 16
छेद एक्स बरोबर 60/105. तर एक्सची किंमत काढा. ठीक आहे. तर वर्गमुळात 16/x बरोबर 60/105. काय करू, वर्गमूळ काढून टाकायचं आहे बरोबर ना. एक्सची किंमत काढायची म्हणजे वर्गमूळ काढून टाकायचं आहे. दोन्ही बाजूंचा वर्ग करू, ह्या बाजूचा पण वर्ग करू आणि ह्या बाजूचा पण वर्ग करू. ठीक आहे. आता वर्गमूळ आणि वर्ग एकमेकांना काय करून टाकणार, कॅन्सल करून टाकणार ना. वर्गमूळ म्हणजे काय असतं रे, आता हे एक लक्षात घ्या. वर्गमुळात ए म्हणजेच काय असतो, एचा 1/2 घात. माहिती नाही सगळ्यांना. किंवा घनमुळात ए तो काय असतो, एचा 1/3 घात. ही पण कन्सेप्ट साईड बाय साईड लक्षात राहू द्या. ज्यावेळेस आपल्याला घातांक पाहणार त्यावेळेस हे कळल. आता जस्ट फक्त आपण वर्गमूळ चॅप्टर पाहतोय म्हणून एवढं वर्गमुळापुरतं लक्षात ठेवा. काय सांगितलं, वर्गमुळात ए म्हणजेच काय, एचा 1/2 घात. बरोबर आहे. मग तो 1/2 घात आणि 2 काय करणार, एकमेकांना कॅन्सल करणार आहे. म्हणजे वर्गमुळाचं चिन्ह आणि वर्ग हे एकमेकांना कॅन्सल करणार आहे. मग इकडं राहिलं काय, फक्त 16/x बरोबर. आता 60चा वर्ग छेद 105चा वर्ग. तुम्ही म्हणता सर एवढं गणित सोडवायचं, त्यासाठी 60चा पण वर्ग काढत बसायचा, 105चा पण वर्ग काढत बसायचा, परवडेल का आम्हाला ते गणित सोडवायला. अशा गणितांमध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट जेवढा तुम्हाला कट करता येईल तेवढा रिड्यूस करून ठेवा. फक्त गुणलेचं गुणलेमध्ये ठेवा. शेवटच्या स्टेपला जाऊन भरपूर साऱ्या गोष्टी कॅन्सल आउट होणार असतात. कसं करा, 60चा वर्ग म्हणजे काय, वर्ग नका करत बसू, 60 × 60 मांडा. कशाला किमती वाढवता, बरोबर की नाही. 105चा वर्ग म्हणजे काय, 105 × 105 मांडा. ठीक आहे. आता मला एक्सची किंमत काढायची. मी एक्स इकडे घेऊन आलो, बाकी सगळ्या टर्म तिकडे घेऊन जा. 16 आहे ऑलरेडी. 16 × 105, 105 इकडे भागिले तिकडे गेले, दोन्ही 105 वरती गेले. बरोबर आहे. 60 इकडे अंशामध्ये, इकडे गेल्यावरती कुठे गेले, छेदामध्ये गेले. गुणले 60 × 60 बरोबर काय भेटलं, एक्स भेटलं. आता सोडवा. कशाला भाग जातोय बघा. काय कट होतं आहे, 4ने जातोय भाग. 4 चोक 16, 15 चोक 60 बरोबर आहे. अजून परत 4ने भाग जातोय, 4 × 4, 15 चोक 60. आता कशाने जातोय, 15ने भाग जातोय. ओके. कितीचा भाग जातोय, 15 × 15, 15 × 7 105. परत ह्या 15ने गेला, 15 × 15, 15 × 7 105. छेदात काय राहिलं आहे का, एक राहिलं आहे फक्त. अंशात काय राहिलं, 7 × 7. मग एक्सची किंमत किती भेटली आपल्याला, 7 × 7, 7 7 49. क्लिअर आहे. अवघड आहे का काही. फक्त काय करायचं, जर एक्सची किंमत जर अशी अंडर रूटमध्ये असेल किंवा स्क्वेअर रूटमध्ये जर असेल, वर्गमुळात असेल, तर त्या बाजूचा वर्ग करून घ्यायचा. आणि त्या बाजूचा वर्ग करायचा म्हणजे काय करायचं, त्याच्या अपोजिट राईट हँड साईडला पण जे काय असेल त्याचा सुद्धा आपल्याला काय करावं लागणार, वर्ग करावा लागणार. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन सोडवा. दशांश अपूर्णांक. चला रिव्हिजन होईल आपली वर्गमुळाची. कसं येईल रे हे, वर्गमुळात 0.0052625 हे वरती आणि छेदात वर्गमुळात 0.25. सोडवा बरं. इकडे काढू आता. 5625चं वर्गमूळ. एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून तयार होणारी संख्या 25 आली. बरोबर. वर्गमूळ काढताना डायरेक्ट एकक स्थानी 5 देऊन टाका. आले किती, 56. 56चे काय करा, क्रमवार संख्या 2, 7 × 8. 7 × 8 म्हणजे काय, क्रमवार संख्या, त्यातली शेवटची संख्या घ्या, म्हणजे लहान संख्या, सॉरी शेवटची नाही, लहान संख्या घ्या, काय 7. हे झालं वर्गमूळ. किंवा 56च्या मागची पूर्ण वर्गसंख्या 49. 49चं वर्गमूळ 7. बरोबर आहे. असंच काढतो आपण वर्गमूळ. कोणत्या लेक्चरला पाहिलं आहे, मागच्याच लेक्चरला, दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे आपण. ठीक आहे. आता काय करायचं, हे काय झालं पण 56 म्हणजे 5625चं वर्गमूळ काय झालं, 75. खाली 25चं वर्गमूळ काय झालं, 5 झालं. पण इथं दशांश चिन्ह आहे बरोबर. पण दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत, 1 2 3 4 5 6 बरोबर. अंशामध्ये किती आहेत, 6 घरं आहेत. मग आता वर्गमूळ काढत असताना दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या काय होते, निम्मी होते. राईट ऑर रॉंग. दशांश चिन्हानंतरच्या वर्ग काढत असताना काय होते, दुप्पट होते. आणि वर्गमूळ काढत असताना काय होते, निम्मे होते. इथं काय काढतोय आपण, वर्गमूळ काढतोय. बरोबर आहे. मग इथं जर 1 2 3 4 5 6 घरं आहेत, तर वर्गमुळामध्ये किती होतील, इथं 3च घरं. बरोबर. 2 ऑलरेडी आहेत आपल्याकडं, तिसरा 0 दिला, काय आलं 0.075. क्लिअर आहे मित्रांनो, एकदम क्लिअर कट चाललंय, अवघड असं काय नाही आहे. आता पुढच्या स्टेपला काय, इथं 25चं वर्गमूळ 5 काढलं आपण. पण 25 म्हणजे काय, इथं दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत, 2.
म्हणजे खाली किती होणार, एक घर होणार, बरोबर आहे. सो आता हे सोडवा, दशांश अपूर्णांकाचा भागाकार 0.075 छेदात 0.5. कसं सॉल्व करणार, कसं करणार, डायरेक्ट 75 भागिले 5 करा. दशांश अपूर्णांक चॅप्टर पाहिलं आपण, मागचं प्रकरण पाहिलं आहे व्हिडिओ तुम्ही, ठीक आहे. डायरेक्ट काय करा, 75ला 5ने भाग द्या, उत्तर आलं 15. भागाकारामध्ये दशांश चिन्हानंतरच्या घरांची काय होते, वजाबाकी होते. इथं किती घरं आहेत, 1 2 3 घरं आहेत. इथं किती घरं आहेत, एक घर आहे, बरोबर. 3 मधून 1 गेलं, राहिलं किती, 2 घरं, राईट आहे. 2 घरं म्हणजे किती, 1 2, दशांश चिन्ह कुठं आलं, 0.15. हे झालं आपलं फायनल आन्सर. आणि मित्रांनो लक्षात घ्या, स्ट्रेट फॉरवर्ड वर्ग करायला, स्ट्रेट फॉरवर्ड वर्गमूळ काढायला किंवा स्ट्रेट फॉरवर्ड तुमचं दशांश अपूर्णांकाचा भागाकार करा, गुणाकार करा, असे प्रश्न शक्यतो विचारले जात नाहीत. परंतु त्या तीनही कन्सेप्ट, म्हणजे वर्गमूळ काढायची कन्सेप्ट आपण इथं वापरली, बरोबर. दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढण्याची कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरली, आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार, अशा 3 कन्सेप्ट वापरून आपण हे गणित सोडवलं आहे. क्लिअर आहे. सो अशाच प्रकारचे गणित आपल्या पेपरला विचारले जाणार आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हां, काय आलं वर्गमुळात, वर्गमूळ शेवटपर्यंत आहे. वर्गमुळात 1 + x/64 बरोबर वर्गमुळात 144/6 बरोबर आहे. आता काय करायचं, वर्गमूळ जर काढून टाकायचं आहे तर दोन्ही साईडचं काय करणार आपण, वर्ग करणार, बरोबर ना. मागच्याच गणितात, सेकंड लास्ट गणितात काय सांगितलं तुम्हाला, की वर्गमुळात x जर विचारला असेल, वर्गमुळात x जर दिला असला आणि x ची किंमत काढायची, तर दोन्ही साईडचं काय करावं लागणार, वर्ग करावा लागणार, बरोबर आहे. फक्त आता गंमत काय आहे, की वर्ग करण्याच्या अगोदर हे 140चं वर्गमूळ निघतंय ना, तो थोडं सोपं करून घेऊ. कसं, 1 + x/64 बरोबर 144चं वर्गमूळ काय निघलं, 12, बरोबर आहे. छेद किती आला, 6 ऑलरेडी होता. 144चं वर्गमूळ काढून घेतलं, पूर्ण वर्गसंख्या म्हणून काढून घेतलं, कॅल्क्युलेशन सोपं करायला. भाग देऊन पहा, जातोय 6 × 6 6 × 2 12. क्लिअर आहे. काय भेटलं आपल्याला, वर्गमुळात 1 + x/64 बरोबर किती भेटलं इकडं, 2. आत्ता काय करा, वर्गमूळ काढून टाकायचं म्हणून दोन्ही साईडचा वर्ग करा. इकडच्याचा पण वर्ग केला, इकडच्याचा पण वर्ग केला. क्लिअर आहे, ठीक आहे. आता काय करायचं, वर्गमूळ आणि वर्ग काय झाला, कॅन्सल आउट होऊन गेला. इकडं काय राहिलं, 1 + x/64, इकडं काय आलं, 2चा वर्ग 4. सोपं झालं. आता सरळ सरळ 1 तिकडे घेऊन जा, मायनस होतील. x/64 बरोबर काय भेटलं, 4 मधून 1 गेला, किती राहिले, 3. हे 1 इकडे अधिक इकडे गेलं, वजा झाले, बरोबर आहे. मग xची किंमत काय भेटली तुम्हाला, 3 × 64. 3 × 64 म्हणजे काय, 3 × 4 = 12, 2 हात चाला, 1 7 × 18 आणि 1 19, किती भेटलं उत्तर, 192. क्लिअर आहे, अडचण आहे काही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येक लेक्चरमध्ये एक गोष्टीची रिमाइंड पण करून देतोय तुम्हाला, ठीक आहे. चांगलं गणित आहे, असं चांगलं गणित आहे म्हणजे सगळेच गणित चांगले आहेत. हे गणित असं विचारलं जातं की तुम्हाला जर इथं काही अडचणी येतील, काही डाऊट्स वाटतील, एखादी मेथड अवघड जात असेल, एखादी मेथड आवडत नसेल, तर सरळ सरळ तुम्हाला ना व्हॉट्सअपचा नंबर इंटिग्रेट केलेला आहे. ॲपवरती पण तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर क्लिक केलं तरी पण माझ्यासोबत व्हॉट्सअप चॅटला याल, किंवा जर तुम्ही नंबर पाहिला, आपलं जे काही पोस्टर आहे किंवा जाहिरातीचं हे किंवा कोर्सचं जे काही डिटेल्स आहे त्या डिटेल्समध्ये जरी चेक केलं तर तिथं नंबर दिलेला आहे माझा 8806718508. या नंबरला तुम्ही कॉलिंगसाठी अवेलेबल नाही आहे, परंतु या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवरती तुमचे अभिप्राय देऊ शकता, तुम्ही कमेंट्स करू शकता. तुम्हाला जे काही डिफिकल्टीज आहेत, पर्सनल असिस्टंट लागत असले तुम्ही त्या डिफिकल्टीज, एखादं गणित सुटत नाही आहे, एखादं न्यूमरिकलचं सोल्युशन पाहिजे, तर अशा प्रकारचे न्यूमरिकलसुद्धा तुम्ही तिथं शेअर करू शकता, जेणेकरून आपण काय करू की ते सोल्युशन तर तुम्हाला मिळतीलच, पण येणाऱ्या पुढच्या कोर्समध्ये त्यांना ॲड पण करता येईल, किंवा यूट्यूबचं जे काय आपली फ्री लेक्चरची सिरीज असते तर त्याच्यामध्ये पण आपल्याला ते लेक्चर टाकता येईल. सो तुम्हाला जे काय डाऊट्स असतील ना, किंवा जे काय तुमचे अभिप्राय, सर तुम्ही छान शिकवता, आवडलं तर तसं म्हणा, नाही आवडलं तर सर हे समजलं नाही, हे असा असा भाग थोडासा स्लो घ्या, ज्या काय तुमच्या अभिप्राय असतील किंवा ज्या काही तुमच्या कमेंट्स असतील ना, तर त्या नक्की मला या नंबरवरती कळवा, व्हॉट्सअप नंबरवरती. डायरेक्ट ॲपवरती पण तुम्ही व्हॉट्सअपला क्लिक केलं तरी हाच नंबर इंटिग्रेट केलेला आहे. सो तुम्ही डायरेक्ट चॅट बॉक्सला, फक्त कॉलिंगसाठी नाही आहे अवेलेबल, हा व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअपसाठी अवेलेबल आहे,
ठीक आहे. सो तिथं नक्की जे काही चाललं आहे ते कळतंय नाही कळतंय चांगलं वाटतंय याच्या व्यतिरिक्त तुमचे डाऊट्स जे असतील ना ते शक्यतो शेअर करा डाऊट्स, कारण डाऊट जास्त महत्त्वाचे आहेत. एखादा प्रश्न जो पूर्ण कोर्समध्ये पण सर हा टॉपिक कवर नाही तर मला हा प्रश्न नाही समजला ह्याचं मला सोल्युशन पाठवा, तर मॅथ्सशी रिलेटेड कितीही प्रश्न असू द्या विदिन तुम्हाला एका तासाच्या आत, म्हणजे जसं की आता मी रेकॉर्डिंगमध्ये वगैरे असतो तर नाही पॉसिबल होणार, पण विदिन अन तुम्हाला रिप्लाय करायचा माझा प्रयत्न असणार. एका तासाच्या आतमध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन येऊन जाणार. सो सुरुवात करूया आपण ह्या गणिताला. वर्गमुळात 20ची किंमत दिली 4.47 आणि विचारलं काय वर्गमुळात 5/4 5/4 5/4 नाही, वर्गमुळात 5/4. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, अशा याच्यामध्ये आता ही किंमत ह्याची काढायला सांगितली आणि वर्गमुळात 20ची किंमत दिली, म्हणजे त्या वर्गमुळात 20मध्ये काहीतरी लॉजिक असलं पाहिजे, बरोबर का नाही. मग आता ते लॉजिक कसं येतं तुम्ही बघा, 5 × 4 किती येते किंमत 20 येते, बरोबर आहे. 5 × 4 किती येते किंमत 20 येते. मग आता काय करायचं, अंशाला पण 4ने गुणायचं, ठीक आहे, वर्गमुळाच्या मध्येच गुणायचा बाहेर नाही. वर्गमुळामध्ये काय करायचं, अंशाला पण 4ने गुणायचं, छेदाला पण 4ने गुणायचं. आपण पाहिलंय व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणले अथवा भागले असता किंमत बदलत नाही. क्लिअर आहे. सो अंशाला 4ने गुणलं, छेदाला 4ने गुणलं, किती आलं वर्गमुळात 20/16. झालं सोपं. काय केलं, फक्त 4ने 4ने अंशाला गुणलं, 4ने छेदाला गुणलं. परत काय करा, वर्गमूळ सेपरेट करा, वर्गमुळात 20 छेद वर्गमुळात 16, बरोबर आहे. आता वर्गमुळात 20ची किंमत किती आहे 4.47, वर्गमुळात 20ची किंमत किती आहे 4.47, छेद वर्गमुळात 16ची किंमत किती आहे 4. 4.47 कुठं, त्याच्यासाठी हे दिलं आहे ना, आलं लक्षात. वर्गमुळात 20ची किंमत कुठून घेतली आपण, हे दिलं आहे आपल्याला ऑलरेडी, आणि 16चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 4. सोडवा, द्या 4ने भाग, 4 × 4 दशांशचिन्ह पॉईंट, 4 × 4 इथं 4 × 4 खाली राहिले 3, बरोबर 30, 4 × 7 28, 4 × 5 20, किती आलं उत्तर 1.1175. एका ऑप्शनमध्ये ऑप्शन पण दिलेत या गणिताला. एका ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2 1.1175. क्लिअर आहे मित्रांनो. सो लक्षात काय ठेवायचं आहे, अशा प्रकारचं जर गणित आपल्याला एक्झाममध्ये आलं तर आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं, इथं गुणले 4 × 4 ॲड केलं आपण, ठीक आहे, म्हणजे कशात कन्वर्ट झालं, हे 5वरून कुठे गेलं 20वर गेलं आणि 16चं तर वर्गमूळ डायरेक्ट निघतं आहे. क्लिअर आहे. शक्यतो अशा गणितामध्ये खालची जी संख्या असते ना छेदातली तिनेच गुणायचं असतं, कारण छेदातल्या संख्येने त्या संख्येला गुणलं म्हणजे ह्याचं वर्गमूळ बाहेर डायरेक्ट निघतं आहे, बरोबर, आणि वरती जो काय गुणाकार येईल त्याची किंमत डायरेक्ट दिलेली असते. सो बाय ऑब्झर्वेशन पद्धती तुमच्या लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, जर वर्गमुळात 18 × 14 × x बरोबर 84 तर x ची किंमत काढा. ठीक आहे, सोपं आहे. वर्गमुळात 18 × 14 × x बरोबर 84, वर्गमूळ काढून टाकायचं, दोन्ही साईडचा वर्ग करा. हां मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे नाही करत बसायचं. 18 × 14 अगोदर वर्गमुळात केलं आणि मग ते डायरेक्ट लिहिलं आणि मग नंतर वर्ग केला, असं करत बसायचं नाही. कॅल्क्युलेशन शेवटपर्यंत जसे आहे तसे ठेवा. जेवढे जास्तीत जास्त शेवटच्या स्टेपला जातील, संक्षिप्त रूप जिथं देता येईल ना तिथं संक्षिप्त रूप द्या. बाकी गुणाकाराचे कॅल्क्युलेशन शेवटपर्यंत तसे घेऊन चला, लास्टला कॅन्सल आउट होणार असतं. कसं बघा, दोन्ही साईडचा वर्ग केला आहे त्या कंडिशनमध्ये, याचा वर्ग केला, याचा वर्ग केला, बरोबर आहे. वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झालं, राहिलं काय 18 × 14 × x, बरोबर आहे. इकडं 84चा वर्ग काय आला 84 × 84, बरोबर आहे. 84चा वर्ग करत बसायचं नाही. परत म्हणतात सर एका गणितात 4-5 गणित सोडवले, असं करत बसायचं नाही. तिथं पण 84चा वर्ग म्हणजे काय करा 84 × 84, बरोबर आहे. सोडवा, x बरोबर काय भेटलं 84 × 84. आता हे 18 आणि 14 इकडे गुणले, इकडे आल्यानंतर काय होणार भागिले होणार, 18 आणि 14. क्लिअर आहे. द्या भाग कितीचा जातोय 14 × 1 = 14, 14 × 7 = 84, अजून कितीचा भाग जातोय 6 × 1 = 6, 6 व्यतिरिक्त 18, परत 3ने भाग जातोय, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 8 = 24. छेदात काय राहिले का 1 राहिला आहे फक्त, अंशात 28 × 1 म्हणजे x ची किंमत काय भेटली आपल्याला 28. जमत आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. सोपं आहे, फक्त बेसिक स्टेप फॉलो करा, विसरू नका.
पुढचं एक्झाम्पल, वर्गमुळात 0.01 अधिक वर्गमुळात 0.81 अधिक वर्गमुळात 1.121 अधिक वर्गमुळात 0.009. काहीच नाही, दशांश चिन्हानंतरच्या घरांचा खेळ सगळा. 1चं वर्गमूळ 1, 81चं वर्गमूळ 9, 121चं वर्गमूळ 11, 9चं वर्गमूळ 3. सोपं आहे, जमतं आहे, बरोबर. काय केलं, डायरेक्ट वर्गमूळ घेतलं. कसं, 1चं 1, 81चं 9, 121चं 11 आणि 9चं 3. आता गंमत बघा, वर्गमुळात दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या निम्मी होते. रट्टा झाला असेल ना आता 3 लेक्चरमध्ये, पाठ झाला असेल, पाठ आणि पाठच होणं गरजेचं आहे मित्रांनो. एवढ्या वेळा रिपीट करतात सर, पण रिपीट करतात प्रत्येक गणितात. बेसिक कन्सेप्ट परत का सांगतात सर, कारण कसं आहे माहिती आहे का, एकदा कोर्स कंप्लीट केला, नोट्स काढल्या असतं तर बेटर, नसतील काढल्या तर परत 1 महिन्याभराने विचारलं ना, अरे हां त्याची ट्रिक नाही राहिली बरं का लक्षात, त्याची कन्सेप्ट सरांनी शिकवली होती पण फॉर्म्युला नव्हता शिकवला, मग ते फॉर्म्युला नाही तर मग माझ्या लक्षात नाही राहत ते, असं नंतर होतं. अनुभव आहेत हे, ऑफलाईन बॅचेसमधले अनुभव आहेत, ऑनलाईन बॅचेसमधले पण अनुभव आहेत. सो असं करायचं नाही. जेवढ्या वेळा सर रिपीट करतात ना, ते रिपीट का होतं आहे, एखादी गोष्ट सारख्या आणि हे बेसिक चॅप्टरलाच रिपीट होणार आहे बरं का. एकदा का तुमचं ॲरिथमॅटिकचे टॉपिक्स पर्सेंटेज सुरू झालं, टाईमवर काळकाम वेग सुरू झालं, वेगांतर, रेल्वे, नफा तोटा, हे बाकीचे टॉपिक्स सुरू झाले, तिथं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट रिपीटेड नाही भेटणार आहे. बेसिक कन्सेप्ट कुठं भेटणार आहे, आपलं मूलभूत अंकगणित झाला, अपूर्णांक झाला, त्याच्यानंतर आपलं काय असतं, रेशो झालं, बरोबर, गुणोत्तर प्रमाण झालं, घातांक झाला, वर्गमूळ झाला, हे जे बेसिकचे जे काही चॅप्टर आहेत ना, त्या बेसिकच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे सगळं रिपिटेशन्स काय राहते सर, सारखं एकच गोष्ट सांगते, बरोबर. तर ते जी गोष्ट एकच वेळा सांगते ना सर, तर ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. ती गोष्ट आपल्याला कुठेतरी सारखी वापरायची. त्याच्यामुळे ते चाललं आहे, ते चांगलंच चाललं आहे. काय आहे, दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या 2, वर्गमूळ मानलं 1 होणार 0.1. दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या 2, वर्गमूळानंतर 1 होणार 0.9. दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या 2, वर्गमूळानंतर 1 होणार 0, किती येणार इथं, 1 म्हटल्यावरती 1.1 इथं येणार, बरोबर आहे. इथं दशांश चिन्हानंतरच्या घरांची संख्या 1, 2, 3, 4 म्हणजे वर्गमूळामध्ये किती होणार, 2 होणार 0.03. क्लिअर आहे. चलो करा त्याचा बेरीज करा. 0.1 अधिक 0.9 अधिक 1.1 अधिक 0.03. शेवटी फक्त 3 राहिले इथं. 9 आणि 1 10, 10 आणि 1 1101, हातचा आला इकडं 1, किती आलं उत्तर 2.13. क्लिअर आहे. अडचणी कुणाला काय. चलो लास्ट एक न्यूमरिकल, लास्ट एक क्वेश्चन, म्हणजे त्या क्वेश्चनसोबत आपलं हे लेक्चर पण संपल आणि वर्गमूळ हा चॅप्टर पण संपल. ठीक आहे. ओके, चला चांगलं गणित टाकलं आहे. अशी गणितंसुद्धा पेपरमध्ये विचारलेले आहेत, गडबडून जायचं नाही. काय दिलं आहे, वर्गमुळात 3ची किंमत दिली. ओके, हा गिवन पार्ट आहे, हा थोडा वेळ साईडलाच ठेवला. म्हणजे वर्गमुळात 3ची किंमत आपल्याला कुठं ना कुठं वापरावी लागणार आहे, म्हणून त्यांनी आपल्याला वर्गमुळात 3ची किंमत डायरेक्ट दिली. आता बघा, 3 पूर्णांक वर्गमुळात 3 छेद 3 अधिक वर्गमुळात 3, बरोबर आहे. आता हे सोडवायचं कसं मित्रांनो, तुम्ही जर डायरेक्ट किंमत टाकली वर्गमुळात 3ची तर हे वरती होऊन जाईल, गुणाकार सोपा आहे हो. पण हे खाली काय होणार, पॉईंटमध्ये जाणार, पॉईंटनी वरती भागाकार द्यायचा, म्हणजे ते थोडंसं कॅल्सीचं ताप होईल ना, कॅल्सिव्ह करण्याजोगी गोष्ट जाईल, बरोबर का नाही. मग आता डायरेक्ट कसं करायचं, काय करायचं, आपलं दशांश म्हणतो, छेदामधलं आहे ना, छेदामधलं हे वर्गमूळ काढून टाकायचा प्रयत्न करायचा. कसं, तर डायरेक्ट आहे ना, याला कशाने गुणायचं माहिती आहे का, ही एक टर्म आहे, छेदामध्ये याला कितीने गुणायचं, 3 वजा वर्गमुळात 3ने गुणायचं. आता छेदात गुणलं म्हणजे अंशात पण गुणावं लागणार, बरोबर ना. छेदात गुणलं म्हणजे अंशात पण गुणावं लागणार. 3 वजा वर्गमुळात 3ने गुणलं. क्लिअर आहे. कळलं काय केलं, छेदात जी संख्या आहे 3 अधिक वर्गमुळात 3, तर फक्त इथं अधिक येते, इथं वजा घेतलं, बरोबर. 3 वजा वर्गमुळात 3ने गुणलं. आता छेदात गुणलं म्हटल्यावर ते अंशात पण गुणलं. आता म्हणतात सर ह्यानेच का गुणलं ना, 3 अधिक वर्गमुळात 3 होतं, 3 वजा वर्गमुळात 3 यानेच का गुणलं, असं काय विशेष आहे. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ए वर्ग वजा बी वर्ग, बरोबर.
काय असतं, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. क्लिअर आहे. आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ 3 ह्याचं वर्गमूळ काढून टाकायचं आहे, म्हणून हा सगळा खटाटोप करतो आहे आपण. बरोबर. मग आता इथं जर सेम संख्येचा अधिक ती संख्या वजा ती संख्या, बरोबर आहे ना, ए अधिक बी ए वजा बी. सो हे पण ह्या फॉर्मॅटमध्ये जाईल ना, ए वर्ग वजा बी वर्ग जाईल का नाही जाईल. बरोबर आहे. ह्या केसमध्ये ए काय झाला 3 झाला, बी काय झाला वर्गमुळात 3 झाला. बरोबर आहे. मग हे पण आपण असं मांडू शकतो, ए वर्ग वजा बी वर्ग. क्लिअर आहे. चलो देखते. मग कसं करणार आता हे वरचं तसंच राहू द्या, 3 वर्गमुळात 3 गुणले किंवा कंसात इकडं 3 वजा वर्गमुळात 3 हे तसंच राहू द्या. खाली काय होणार, ए वर्ग म्हणजे 3चा वर्ग वजा बी वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग. क्लिअर आहे. कुठून आलं, ह्या फॉर्म्युल्यातून आलं. एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. मग त्यांचं काय झालं इथं, ए वर्ग वजा बी वर्ग. बरोबर आहे. थोडंसं पुसून टाकू ते म्हणजे आपल्याला जागा वापरता येईल. ठीक आहे. ए वर्ग वजा बी वर्ग. ह्या केसमध्ये ए काय आहे, ह्या केसमध्ये ए 3 आहे आणि बी काय आहे वर्गमुळात 3. आता सोडवा. आता काय होणार, हे वरचं पण सोडवून घ्या. आता ह्या संख्येने ही एकच संख्या आहे बरं का, इथं अधिक वगैरे काय नाही आहे, गुणलेमध्ये काहीच नाही, म्हणजे ही एकच संख्या आहे, इनी हिला गुणलं म्हणजे काय आलं रे, 3 गुणुले 3 वर्गमुळात 3. बरोबर आहे ना. 3चा 3शी डायरेक्ट गुणाकार झाला. ही अख्खी एकच संख्या आहे. वजा चिन्ह कुठून आलं, हे मधलं वजा चिन्ह आलं. बरोबर आहे. इकडं काय आहे, 3 वर्गमुळात 3 हे गुणले वर्गमुळात 3. समजलं काय केलं, ह्या बाहेरच्या 3 वर्गमुळात 3नी ह्या 3ला गुणलं इथं मांडलं, वजा याने परत ह्याला पण गुणलं इथं मांडलं. खाली 3चा वर्ग किती आला 9 वजा वर्गमुळात 3चा वर्ग आणि वर्गमूळ काय होऊन गेलं, कॅन्सल आउट होऊन गेलं ना. वर्गमूळ आणि वर्ग काय होऊन गेलं, कॅन्सल आउट होऊन गेलं. मग किती आलं 3. बरोबर आहे. वरचा गुणाकार करा, 3 त्रिक 9 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 काय होईल, वर्गमुळात 3चा वर्ग. छेद इथं खाली काय आलं, 9तून 3 गेले 6. परत पुढे गेल्यावरती काय होईल, 9 आणि 3 हे तसेच राहिले, 9 वर्गमुळात 3 वजा 3 गुणुले. आता हे वर्गमूळ आणि वर्ग आणि वर्गमूळ काय होऊन जाणार, कॅन्सल होऊन जाणार. किती आलं 3 छेद किती आले 6. क्लिअर आहे. स्टेप बाय स्टेप समजते काय केलं. परत एकदा स्टार्टिंगपासून इथं अधिक होतं, 3 अधिक वर्गमुळात 3 सरळ सरळ डोळे दाखवून 3 वजा वर्गमुळात 3ने गुणा. क्लिअर आहे. बरोबर. आता ह्याच्यासाठी पण काहीतरी ट्रिक मी घेऊन येणार आहे. पुढचं जे आपलं लेक्चर आहे ना सिम्प्लिफिकेशनचं, त्याच्यामध्ये पहा अशी गणित तिथे रिपीट होतील, तिथं आपण आणखीन काहीतरी ॲडव्हान्स ट्रिक घेऊन आलेलो असणार आहे. तोपर्यंत ही जी रेग्युलर मेथड आहे ती समजून घ्या, कारण बेसिक जे आहे ते समजलं पाहिजे, तर आपण ॲडव्हान्स मेथड किंवा ट्रिक हवेत वापरू शकतो. ठीक आहे. तर काय केलं मी इथं, 3 अधिक वर्गमुळात 3 आहे, तर 3 वजा वर्गमुळात 3ने अंशाला छेदाला दोघांना गुणलं. मग खाली ए वर्ग वजा बी वर्ग तो फॉर्म्युला वापरला आणि वरती डायरेक्ट गुणाकार केला. तर गुणाकार केल्यानंतर 3 गुणिले वर्गमुळात 3 3 त्रिक 9 वर्गमुळात 3 आलं आणि इथं 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. बरोबर आहे. थोडं फास्ट होत आहे बोलता बोलता. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे काय झाला, वर्गमुळात 3चा वर्ग झाला. वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल आउट झालं. फायनल राहिलं काय, फक्त 3. बरोबर. 3 गुणले हे बाहेरचे 3. सोडवा पुढच्या स्टेपला. काय 9 वर्गमुळात 3 वजा 3 त्रिक किती झाले 9 छेद 6. आता मित्रांनो 9 कॉमन आहेत, 9 इथं पण आहेत, 9 इथं पण आहेत, बाहेर घेऊन या. 9 बाहेर आले, राहिलं काय कंसामध्ये वर्गमुळात 3 वजा 1 छेद 6. बरोबर आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं 3नी भाग दिला, 3 त्रिक 9 3 दुने 6. बरोबर आहे. म्हणजे किती आलं उत्तर आपलं 302. वर्गमुळात 3ची किंमत माहिती आहे आपल्याला किती आहे, 1.731 वजा 1 1.7321 वजा 1 ही किंमतही टाकली. जागा कुठे आहे आपल्याला, थोडंसं पुसू आता इकडचा. ठीक आहे, थोडीशी जागा लागते, थोडंसं ॲडजस्टमेंट समजून घ्या. पाहिजे तर आपण पेनचा कलर चेंज करू, म्हणजे जास्त गिचमिट नाही होणार. ठीक आहे. तर काय झालं, 302 गुणुले हे कळलं तुम्हाला, हे काय वर्गमुळात 3ची किंमत 1.7321. बरोबर आहे. ह्याच्यातून 1 वजा केला, 1 वजा केला म्हणजे हा गेला, म्हणजे राहिलं काय फक्त 0.7321
आणि आता हे तुम्ही करा बरं का. 3ने गुणलं त्याला आणि 2ने भागलं. सिम्पल आहे. मी डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला किती येईल त्याचा आन्सर. 1.09815. मी कॅल्क्युलेशनची स्टेप स्किप का केली, आपल्या जागेची कमतरता आहे म्हणून. थोडंसं गिचमिट झालं आहे सगळं. हँडरायटिंग थोडं लहान काढायला पाहिजे होतं. कळलं. मेन गाभा समजून घ्या काय करायचं आहे. हे कळलं इथपर्यंत. हे पुढचा भाग सगळा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. अशा प्रकारचे गणितंसुद्धा एक्झामला विचारलेले आहेत. याच्यासाठी पण ट्रिक येतील. त्या ट्रिक आपल्या सिम्प्लिफिकेशनच्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतील नक्कीच. तर ह्या गणितासोबत आपण हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. आणि हे लेक्चर आणि हा चॅप्टर दोन्ही पण या ठिकाणी संपलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा चॅप्टर कवर केलेला आहे. सो तो पाहायला सुरुवात करा.